कोटी लोक तिथं आहेत. आणि आज यांच्यासारख्या शिवपुराण करायला लागल्या म्हणून तुमच्यासारख्या सगळे एकत्र येतात आणि लहान लेकरावर संस्कार पडतात. विना संस्कार नाही उद्धार. तुम्ही कितीही प्रॉपर्टी असेल माझं, आणि माझा मुलगा जर माझी मुलगी जर संस्कृतीत नाही झाली तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणून यांच्यासारखं संत महाराज लोकांचं आपण ऐकलं पाहिजे. चांगलं वाईट काय व्हायचं ते होत आहे, पण कधीही देवाजवळ बसल्यावर वाईट होत नाही. आलेलं संकट टाळलं जातं. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा दिदीला मैं या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुमचं स्वागत करतोय. तुम्ही चांगले विचार आपल्या अमृतवाणीतून आमच्यासारख्याला देणार आणि आमच्या लाडक्या बहिणी काही भावाला बी कधीतरी सांगतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा शिवपुराणवर कमीत कमी सगळीकडे महादेवाच्या मंदिरात गर्दी वाढत चालली. माझी बायको म्हणली आपल्याला महादेवाचं मंदिर बांधायचं. मला जागा पाय पहिले घरी घराजवळ देवीचं मंदिर आहे, बालाजीचं मंदिर आहे. मी मंदिराचं हे फरशी गिरशी बशिली. मला म्हणे आता एक महादेवाचं मंदिर छोटस बांधायचं. म्हणलं शिवपुराण लागलं आपल्या दारी बी काही अडचण नाही. म्हणून महिलांना कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही सर्वांनी खूप चांगलं आहे, चालू आहे. दीदी आपल्याला सांगतातच. आणि विष्णू पुराण मधलंच ते त्रिवेणी संगमचं आहे. अमृत स्नानचं जे चाललं ना, विष्णू पुराण पाहिलं असं मी पाहत होतं. ते टाईम भेटला की गाडीत बसल्यावर बाहेर प्रवासाला गेल्यावर. म्हणून तिथे भांडणं झाले. त्याचं अमृत राक्षसांनी पिलं असतं तर कायम अमर झाले असते. म्हणून श्रीकृष्णानं बरेच रूप घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तुम्ही पाहिलं असं मग आपल्यासाठी. म्हणून मी शुभेच्छा देतो. पुन्हा मी संधाडे नानावर राठी साहेबाचंही स्वागत करतो. यजमान आहे तुम्ही, तुमचंही स्वागत. हो तेव्हा आलो होतो ठीक आहे. त्याला निधी द्यायचं ठरलं होतं, दिलं तर हो. मुली बाबाचे शिष्य आणि हे बी यांचं महादेवाचं तिथं मंदिर आहे. माझ्या मतदारसंघात म्हणून पैसे दिले नसेल, नाही तर मंदिराला जिकडे शब्द झाला तिकडे देऊनच टाकतो. इकडे शहरातलं एकही मंदिर नाही तिकडे मी निधी नसेल दिला. त्याच्यामुळं इथलं तर खूप सुंदर होणार आहे. मला मी 6 महिन्यानंतर तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणी बोलीन मी लोथार्पण. एवढं सुंदर होणार ना. तुम्ही ना जालना जिल्ह्यातले जायचं म्हणते भाऊ इडा आम्हाला फक्त हे जपलं पाहिजे. मी त्याचं आर्किटेक्ट ना खूप सुंदर केलंय आपण त्याचं. त्याप्रमाणे जर ठेकेदारनं केलं ना, तुम्ही माणसां खूप सुंदर लेकरासहित तुमच्या सहित माणसासहित एवढं. आणि राठी साहेबाचंही अभिनंदन करतो. यजमान येते आणि आपल्या भोले बाबाच्या शिष्य दिदी पण आहे. आणि मी तुमचा शिष्य वारकरी संप्रदायातला आहे. त्याच्यामुळं मला हे सगळं माहिती आहे. थोडं सगळीकडे जातो मी की सगळ्याचे थोडं आपल्याला मत घ्यावं लागते. पण यावेळेस सगळेच पूर्ण दिलं. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी आलो. मला तिसऱ्यांदा भरभरून तुम्ही मतदान देऊन मला तिसऱ्यांदा विजयी केलं. त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. आज तुम्हाला मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि शिंगाडे नाना, लक्ष्मण पेदे आणि त्यांच्या संयोजक मंडळी राठी साहेबाला मी विनंती करणार आहे की एवढं हे जेव्हा होईल तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळा. हे शहराचं वैभव राहील. त्या वैभव सांभाळण्याची जबाबदारी काही माणसं सामाजिक कार्यातून करतात, तसं तुम्ही सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात. त्यामुळे तुमच्यावरही जबाबदारी देतो. आणि मी मला बोललेलं माझा दिदीनं सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार, धन्यवाद. यानंतर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मी भोसले नाना, पांडुरंग भाऊजी बनसोडे, वैभव